वेलकम बॅक टू एनके फिटनेस तुमचा डे 10. चला बघूया बाहेरचा सीन बघा परत एकदा. बघूया पुढे चाले का नाही तू चाले काय इकडे बोल समोर बघून झाले का एवढा आले का नाही. हे बघा गेम खेळतो सकाळपासून उठल्यापासून. आज किती वाजले म्हणजे 6 वाजले आता. 6 वाजलेत सकाळपासून गेम खेळतोय. वया पेटू श्रवण कांबेरे काय गेम खेळणार गेम चेंजर. पुन्हा एकदा आपला फेवरेट सीन. हा सीन दाखवला नाही ना प्लेस तर मनच भरत नाही. बघा एकदा पुन्हा एकदा तुम्हाला सुद्धा कसं वाटेल. रस्ता एकदम हाय शांत आणि सुंदर असा रस्ता सायलेंट. हे बघा ओव्हरटेक करायला बघतात बस पुढून पण बस आले आणि काही असा ओव्हरटेक करायला जाऊ नका. बघा पुढून पण बस आले साईडला पण बस आहे तरी पण ओव्हरटेक करायला चालले. काहीच आता जिम मध्ये आलेलं आहे. चला बघूया आज काही नवीन शूट करायला मिळतो का आणि वर्कआउट तुम्हाला सांगणारच. आज आहे माझा बायसेप ट्रायसेपचा वर्कआउट. चला तुझी हे लोंढे साहेब मजा येतात. कोणी काय भूषणला धमकी दिली आणि का उद्यापासून दिसणार जिमला. काल आला नव्हता तो भूषण. हा भूषणला धमकी दिली काली जुबल आहे बोलते त्याची. दिले का नाही बोल. भूषण माझा मित्रच नाही भाऊ पण आहे. मस्करी मध्ये मी बोललो असेल पण मी माझा ते नव्हतं जरा ते बॉडीचा 25 दिवसात चॅलेंज. पण काल घरी आलेलं आहे. आज काय मारला बॅक मारायला पैसे झाला पण वर्कआउट. अरे पाठवले बघ पैसे पाठवतो. किती पाठवत होत. पाठवलं गुरुनी आता 1 लाख रुपये पाठवले आहेत. गुरु काय माहित गुरुला जाम पैसा आले आजकाल. पैसाच खपन येतो घरात पैसे पाठवतो. दाखव गुगल पे दाखव. आता आता काय बोलणार तुम्ही. बरेच दिवस येणार नाही तुम्ही. आता काय बोलायचं आहे का मग म्हणजे कंटिन्यू असणार आहेत. गणपती बसणार आहे आता. विनंती करू इच्छितो हा तुमच्याकडे जे शिकतात मुलं चांगलं मला काहीतरी त्यांना हे व्हिडिओ काढण्यापेक्षा त्यांच्यावर काय साहेब तुम्ही काय व्हिडिओ कट करण्यात येईल मग असं नाही चांगलं बोलायला काहीतरी. सांगतो हा ते बिचारे खूप अपेक्षेने बघतात तुमच्याकडे. हा त्यांना असं वाटतं रोज येताना असं वाटतं की आम्ही काहीतरी शिकू. त्यांची कुठं निघलेले आहेत त्यांच्या बिचाऱ्यांना खूप रोज अपेक्षा रोज. सकाळी उठल्या उठल्या डोळ्यात तुमचा चेहरा असतो. हा त्यांना नेहमी अशी अपेक्षा असते की सर आज आम्हाला काहीतरी नवीन शिकवतील. काहीतरी नवीन आम्ही शिकतो. काय बस झालं बस जास्त नका बोलू. एकदा व्हायरल होतील. वरती उठला ना गुडघ्यावर ना उठला डायरेक्ट. चला कमॉन मस्त चला घ्या लाईट लाईट चला इझी. 1 2 खाली येऊ द्या. 3 4 5 मस्त 6 7 8 9 लास्ट वन 10. 25 किलो मारलेलं आहे. चला परत एकदा 25चा डंबल. कमॉन इझी कमॉन फास्ट लाईट 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 स्लो स्लो. 1 2 3 4 5 6 7 8 स्लो 9 लास्ट वन 10. संपलेला आहे माझ्या पेटीवाल्यांचा वर्कआउट. आता माझा वर्कआउट करणं आहे. आज आहे माझा वर्कआउट बायसेप ट्रायसेपचा. चला बघूया कुठल्या कुठल्या व्हेरिएशन मारतो आणि कुठलं काय. चला बघूया पुढे. गाईज बायसेपची पहिली व्हेरिएशन आहे बार्बल कर्ल. बार्बल कर्ल कसा मारतो शोल्डर लेवलला एकदम ग्रिप पकडायचे. मी एकदम एल्बो मागे. मी जेव्हा पण वरती उचलते एकदम स्लो
स्लो होता तर एकदम स्लो दौडायचा, मसल कॉन्ट्रॅक्ट करायचा. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. काहीच तुम्हाला जर बल्किंग करायचं असेल तर रेपिटेशन किती मारले पाहिजे? रेपिटेशन कमीत कमी 8, 10, 15, 12 हे रेपिटेशन ठेवा. जर तुम्हाला फॅट लॉस करायचं असेल तर 20, 15, 12 हे रेपिटेशन मारा. काहीच बार्बल गर्लचा हा शेवटचा सेट आहे. चला बघूया किती रेपिटेशन जातात. काहीच लाईट गेली आहे, अंधार आहे. व्हिडिओमध्ये कमॉन, एकदम लाईट स्लो. चेक 2 स्लो. के बॉय 3 4 गाइस, 4 गेले. राईट. कधीही तुम्हाला जर बॉडी बिल्डिंग करायचं असेल किंवा मसल डेव्हलप करायचं असेल तर कधीही वर्कआउटच्या मध्ये पोजिंगची प्रॅक्टिस करणे जरुरी आहे. गाईज बायसेप पहिले बार मारला, आता ट्रायसेपचा बोथ अँड डंबल. चला बघूया किती जातात. पहिला सेट आहे 20 वर स्टार्ट केली, 20 पण स्टार्ट केली. लास्ट 35 kg मारण्याचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. गाईज आहे 35 kg डंबल आणि शेवटचा सेट आहे. चला बघूया किती रेपिटेशन जातात. चला 1 2 3 4 लास्ट 4. गाईज डंबल गर्लची लास्ट व्हेरिएशन आहे. चला बघूया. स्लो, किती वेळ असला तर एकदम स्लो सोडा, तेव्हा प्रेशर येईल. 2 3 4 5 6 स्लो. हे बॉय, हे डंबल गर्ल झालेला आहे. आता केबल पुश डाऊन. ट्रायसेप 1 एकदम स्लो पुश. 3 4 5 6 7 8 9 10 11 12. काहीच वर्कआउट संपलेला आहे. आता निघालो शॉपवर. वर्कआउट पाहिजे तसा शूट करता नाही आला. व्हेरिएशन मारलाय मी दुसऱ्या पण त्या व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटले, कारण व्हिडिओ काढण्यामध्ये भरपूर टाईम वेस्ट होतो. पण नेक्स्ट टाइम दाखवायचा प्रयत्न करीन. चला आता आपल्या शॉपवर भेटू, कारण वेळच नाही. 40 मिनिटमध्ये पूर्ण वर्कआउट केलं, म्हणजे 40 मिनिटामध्ये माझं वर्कआउट होत नाही काही. कमीत कमी मला 1.5 तास तरी लागतात वर्कआउटला, तेव्हा प्रॉपर वर्कआउट होतो. चला भेटूया आपल्या शॉपवर. गाईज आता वाजलेले आहेत 9:30. बघू शकता तुम्ही आता शॉपमध्ये. आता जाणार आहे मी घरी. इथून घरी जायला मला 10 ते 15 मिनटं लागतात. 365 लाईफ चेंजिंगचा हा डे 10 इथेच एंड करत आहे. भेटूया डे 11मध्ये. गाईज आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.